Welcome to New Perfect Study Center. Today's new teacher vacancies update. Telangana State Department of School Education Teacher Eligibility Test 2024 Information Bulletin. ही जी वॅकन्सी आहे तेलंगणा स्टेटची वॅकन्सी आहे आणि ही जी नोटिफिकेशन आहे तेलंगणा स्टेट टीचर इलिजिबिलिटी टेस्टची आहे. तर याच्यामध्ये सुद्धा टेट एक्झाम हे होणार आहे. तर यामध्ये जे टेट एक्झाम आहेत ते अदर राज्यातील विद्यार्थीसुद्धा टेट एक्झाम तेलंगणा स्टेटची देऊ शकतात. तर याबद्दल आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत. तेलंगणा स्टेट टीचर एलिजिबिलिटी टेस्ट TS स्टेट 2024 2024ची जी काही सर्कल आहे ते त्यांनी पुढे चालवत आहेत. तर इम्पॉर्टंट नोट्स आहे. कॅन्डिडेट कॅन अप्लाय ओनली ऑनलाईन फॉर TS स्टेट. ऑनलाईन आहे आणि एक्झाम तुमची CBT मोड मीन्स कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे. नंतर आहे 25/5 फ्रॉम 25/5/2024 ते 3/6/2024 थ्रू वेबसाईट http schools edu telangana.gov.in या वेबसाईटवरती तुम्हाला फिलअप करायचे आहे. तर फॉर्मची डेट हे 27/3/2024 ते 10/4/2024 पर्यंत तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता. याच्यामध्ये स्टेप फॉलोड सबमिशन ॲप्लिकेशन ऑनलाईन जे काही स्टेप्स आहेत कशा प्रकारे आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे त्याच्या स्टेप्स आहेत ते तुम्ही बुलेटिन डाउनलोड करून किंवा स्क्रीनशॉट काढून वाचून घेऊ शकता. आणि नेक्स्ट आहे TS स्टेट बॅकग्राऊंड रॅशनल याची जी ऑफिशियल वेबसाईट आहे तुम्हाला इथं दिलेली आहे https://schools.edu.telangana.gov.in. शेड्यूल ऑफ एक्झामिनेशनचं जे काही शेड्यूल आहे ते कशा प्रकारचं आहे ते बघायचं आहे. CBT बेस्ड होणार आहे, कम्प्युटर बेस्ड टेस्ट. नंतर आहे डेट ऑफ एक्झामिनेशन तुमची आहे 20/5/2024 ते 3/6/2024 पर्यंत. मॉर्निंग सेशन टायमिंग 9 AM to 11:30 AM. मॉर्निंग सेशनमध्ये तुमची एक्झाम होणार आहे 9 ते 11:30 वाजेपर्यंत आणि पेपरचा टायमिंग आहे 2.5 तासाचा. आफ्टरनून सेशन होणार आहे, टायमिंग आहे त्याचं 2 PM to 4:30 PM मीन्स हे सुद्धा 2.5 तासाचा पेपर राहणार आहे. एलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर कॅन्डिडेट फॉर अपिअरिंग ॲट TS स्टेट. तर एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे? द कॅन्डिडेट ॲट टाईम अप्लाइंग TS स्टेट शुड बी इन पोझिशन ऑफ द फॉलोइंग मिनिमम क्वालिफिकेशन्स प्रिस्क्राईब फॉर कॅटेगरी 1st to 4. पेपर 1 1ली ते 5वी पर्यंत पेपर 1 आणि 6वी ते 8वी पर्यंत पेपर 2 हे देऊ शकतात. तर पेपर 1 करिता 1st to 5th पर्यंत काय आहे क्रायटेरिया? इंटरमिडिएट सिनियर सेकंडरी विथ लिस्ट 50% मार्क्स म्हणजे तुमचं इथं DED किंवा ग्रॅज्युएशन DED व्हायला पाहिजे. 2 years डिप्लोमा इन एलिमेंटरी एज्युकेशन, 4 year बॅचलर एलिमेंटरी एज्युकेशन किंवा 4 वर्षाचं BEd. नंतर आहे मिनिमम क्वालिफिकेशन फॉर TS पेपर 2 करिता तुम्हाला BA BSc BCom किंवा त्याचबरोबर तुम्हाला BEd पास असणं अत्यावश्यक आहे. हा क्रायटेरिया तुम्ही पाहू घेऊ शकता. नंतर स्ट्रक्चर अँड कंटेंट्स ऑफ TS स्टेट. तर तेलंगणा स्टेटचे जे काही सब्जेक्ट आहेत पेपर 1चा सब्जेक्ट कोणते आहेत आणि पेपर 2चे कोणकोणते आहेत ते आपल्याला पाहायचे आहेत. जशा प्रकारे CTETला आहे सब्जेक्ट आहेत ते स्टेट लेवलला यांनी सब्जेक्ट ठेवलेले आहेत. तर पहिला सब्जेक्ट आहे आपला इथं चाइल्ड डेव्हलपमेंट आहे, पॅडागॉजी 30 MCQ 30 मार्क्स. लँग्वेज 1 आहे 30 MCQ 30 मार्क्स. लँग्वेज 2 इंग्लिश तुम्हाला घ्यायचीच आहे 30 MCQ 30 मार्क्स. नंतर आहे 4 मॅथमॅटिक्स 30 MCQ 30 मार्क्स. नंतर आहे 5 नंबरचा एन्व्हायरमेंटल स्टडीज 30 MCQ 30 मार्क्स. तर असे एकूण 150 क्वेश्चन आणि 150 मार्क्सला हा पेपर होणार आहे. हाऊ टू चूज लँग्वेज. आता लँग्वेज कशा प्रकारे आपण चूज करायचे. आता याच्यामध्ये वेगवेगळ्या लँग्वेजेस त्यांनी दिलेल्या आहेत कारण की यामध्ये अदर बाहेरील राज्यातील मुलंसुद्धा इथं फॉर्म भरू शकतात. द फॉलोइंग लँग्वेजेस आर ऑफर्ड अंडर फर्स्ट लँग्वेज इन स्कूल अंडर स्टेट सिलेबस वाय तेलुगू, उर्दू, हिंदी, बेंगाली, कन्नड, मराठी.
तमिळ अँड गुजराती. तर याच्यामध्ये जे काही फर्स्ट लँग्वेज आहे त्याच्यामध्ये त्या स्टेटमध्ये चालणाऱ्या लँग्वेज ह्या आहेत, यापैकी तुम्ही फर्स्ट लँग्वेज कोणतीही यूज करू शकता. अ कॅन्डिडेट हॅज टू चूज वन ऑफ द 8 लँग्वेजेस अंडर लँग्वेज 1. हे जे 8 भाषांपैकी तुम्ही एक लँग्वेज चूज करू शकता. महाराष्ट्रातील जर असले तर मराठी लँग्वेज चूज करू शकतात किंवा हिंदी लँग्वेज चूज करू शकतात. आणि कंपल्सरी लँग्वेज तुम्हाला इंग्लिश ही राहणारच आहे. TS स्टेट अँड दस कॅन्डिडेट शुड हॅव कंपल्सरी स्टडीड दॅट लँग्वेजेस आयदर as medium of study or as first language at least up to class X, means 10 standard पर्यंत. The candidate who studied CBSE ICSE curriculum can choose the language which they have studied up to X, means 10 स्टँडर्ड पर्यंत जे लँग्वेज तुम्ही अभ्यास केला आहे ते तुम्ही चूज करू शकता. तर तेलंगणा स्टेटमध्ये सुद्धा मराठी शाळा आहेत, म्हणून त्यांना मराठी जे लँग्वेजचे टीचर्स आहेत ते भरणे अत्यावश्यक राहणार आहे. लँग्वेज सेकंड शॉल बी इंग्लिश फॉर ऑल कॅन्डिडेट्स. जे लँग्वेज सेकंड आहे ते संपूर्ण कॅन्डिडेटला इंग्लिशच चूज करायचे आहे. द सिलेबी फॉर मॅथमॅटिक्स अँड एन्व्हायरमेंटल स्टडी आर डिझाईन ऑन द बेसिस ऑफ टॉपिक्स क्लास 1st to 5th. जो सिलेबस 1ली ते 5वीचा आहे त्याच्यावरती रिलेटेड एन्व्हायरमेंटल स्टडी आणि मॅथमॅटिक्सचा सिलेबस तुम्हाला तिथं राहणार आहे. द डिफिकल्टी स्टँडर्ड्स आर वेल ॲज लिंकेज कंटेंट टॉपिक्स कुड अप सेकंडरी स्टेज अप टू क्लास 10th फॉर टेस्टिंग. नंतर पेपर 2चा जो सिलेबस आहे तो पण आपल्याला बघून घ्यायचा. 2.5 तासाचा वेळ राहणार आहे. पहिला जो सब्जेक्ट आहे चाइल्ड डेव्हलपमेंट पॅडोगॉजी 30 MCQ 30 मार्क्स. लँग्वेज 1 तुम्हाला 8 लँग्वेजपैकी तुम्ही कोणती एक चूज करू शकता. 30 MCQ 30 मार्क्स. लँग्वेज 2 इंग्लिश 30 MCQ 30 मार्क्स. फॉर मॅथमॅटिक्स अँड सायन्स टीचर्स मॅथमॅटिक्स अँड सायन्स. फॉर सोशल स्टडीज टीचर्स सोशल स्टडीज. याच्यामध्ये सुद्धा 2 आहेत, मॅथ्स किंवा सायन्स मेथड किंवा सोशल सायन्सची मेथड. 60 MCQ 60 मार्क्स. तर याच्यामध्ये ज्या आपण अगोदर पाहिलेल्या 7 किंवा 8 लँग्वेज, त्या लँग्वेजपैकी आपल्याला पहिली लँग्वेज चूज करायची आहे. इथे त्यांनी दिलेली आहे तेलुगू, उर्दू, हिंदी, कन्नडा, मराठी, तमिळ अँड संस्कृत. अ कॅन्डिडेट अदर दॅन लँग्वेज पंडित कॅन्डिडेट हॅज टू चूज वन ऑफ द 7 लँग्वेज अंडर लँग्वेज 1. या 7 लँग्वेजपैकी एक लँग्वेज फर्स्टमधून तुम्ही निवडू शकता. नंतर आहे पेपर 2 मॅथमॅटिक्स. जे पेपर 2चा आपल्याला दिलेला आहे ते कशा प्रकारे आहे तो सिलेबस त्यांनी दिलेला आहे. क्वालिफाईंग मार्क्स ते TS स्टेट इश्यू ऑफ मेमोज सर्टिफिकेट. क्वालिफाईंग मार्क्स जनरल करता 60% असायला पाहिजे. BCS 50% मीन्स OBC करिता. SC ST डिफरंटेबल 40% मार्क्स याच्यामध्ये यायला पाहिजेत. व्हॅलिडिटी ऑफ टेट सर्टिफिकेट. टेट सर्टिफिकेटची जी व्हॅलिडिटी आहे ते किती आहे. द व्हॅलिडिटी ऑफ टेट क्वालिफाईंग सर्टिफिकेट अपॉइंटमेंट अनलेस अदरवाईज नोटिफाईड द गव्हर्नमेंट ऑफ तेलंगणा वूड रिमेन व्हॅलिड फॉर लाईफ टाईम व्हॅलिडिटी आहे. ॲप्लिकेबिलिटी TS स्टेट शॉल अप्लाय स्कूल रेफर्ड टू क्लॉज सेक्शन 2 RTE ॲक्ट. ते एक्झामिनेशन सेंटर्स कोणकोणते आहेत तर त्याच्यामध्ये जे एक्झाम होणार आहे ते 20/5/2024 ते 3/7/2024 या दरम्यान होणार आहे. 11 डिस्ट्रिक्टमध्ये ही एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे. तेलंगणाच्या कॅन्डिडेट कॅन सबमिट ऑर्डर ऑर प्रेफरन्स ऑफ द एक्झामिनेशन सेंटर डिस्ट्रिक्ट हाऊएवर कन्वर्ट. TS स्टेट 2024 has the discretions allowed candidate examination district dependent ऑन द कॅपॅसिटी ऑफ एनी पर्टिक्युलर डिस्ट्रिक्ट. म्हणजे ते डिस्ट्रिक्ट तुम्हाला चूज करायचे आहेत. हॉल तिकीट केव्हा येणार आहे त्याबद्दल दिलेलं आहे. एक्झामिनेशन फीज आहे फर्स्ट पेपरकरिता 1000 रुपये आणि दुसऱ्या पेपरकरिता 1000 रुपये असे दोन्ही पेपर मिळून 2000 रुपये तुम्हाला फीज पेड करायची आहे. आणि फॉर्म फिलअप करायचा आहे आणि जो फॉर्म आहे तो ऑनलाईन स्वरूपातच आपण भरू शकता. तर याच्यामध्ये जो मराठी आणि हिंदीचा सिलेबस आहे तो आपण पाहणार आहोत. शेड्यूल्ड आहे एक वेळ आपण जो एक्झामचा शेड्यूल. डेट ऑफ नोटिफिकेशन 15/3/2024. पेमेंट ऑफ फीज ऑनलाईन
27/3/2024 ते 10/4/2024. डाउनलोड ऑफ TS स्टेट 2024 इन्फॉर्मेशन बुलेटिन 22/3/2024. ऑनलाईन सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन थ्रू 27/3/2024 ते 10/4/2024 या दरम्यान तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचे आहेत. हेल्प डेस्क सर्व्हिस अलो वर्किंग डेज 27/3 ते 3/6/2024 पर्यंत चालू राहणार आहे. डाउनलोडिंग हॉल तिकीट 15/5/2024 हॉल तिकीट तुम्ही डाउनलोड करू शकता. डेट ऑफ एक्झामिनेशन 25/2024 3/6/2024. पेपर 1 हा सकाळच्या सत्रामध्ये होणार आहे. पेपर 2 हा दुपारच्या सत्रामध्ये होणार आहे. डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट 22/6/2024 रिझल्ट तुमचा लागणार आहे.